अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या चिखली वैद्य येथील जनाबाई नावाच्या एका वृद्धेचे घर जमीनदोस्त झाले होते। या वृद्धेचे दोन्ही मुले हे सध्या अस्तित्वात नाहीत। अपघातामध्ये त्यांचे मरण आधीच झालेले आहे। शिवाय या वृद्ध आजीला मुलगा कुणीही नातेवाईक आणि नवरा सुद्धा नसल्यामुळे ही वृद्धा एकटीच आपले जीवन यापन करीत असते। तिच्या या पडलेल्या घराची हकीकत ही शासनाला माहीत असून सुद्धा शासनाकडून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा निधी हा तिच्यापर्यंत पोचलेला नव्हता। असे म्हणतात की जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो। या प्रकारे आधार फाउंडेशनने या वृद्ध जनाबाईला आपला मायेचा आधार दिला आणि तिला घर बांधण्यासाठी 5,000 रुपयाचा रोख निधी तात्काळ नगदी स्वरूपामध्ये देऊन सोबतच तिच्या सर्व दवाखान्याची औषध पाण्याची जबाबदारी स्वीकारत आधार फाउंडेशनने तिला आधार देऊन मानवतेचा एक परिचय दिलेला आहे। तसेच जर बघितले तर अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे CSR फंड्स हे वेगळ्याच उपयोगामध्ये आणले जातात, मात्र कुठल्याही कंपनीचे ज्यांचे व्यवहार हे 500 कोटी रुपयांच्या वर गेलेले असतात अशा कंपनीने अशा फर्मने समाजासाठी काहीतरी करणे हे अत्यावश्यक असते। त्यातल्या त्यात जनाबाई सारख्या वृद्ध व्यक्तीची मदत करणे हे समाजाचे सर्वात महत्त्वाचे कार्य मानले जावे। या उदात्त हेतूने आधार फाउंडेशन नांदगाव खंडेश्वरच्या सर्व सदस्यांनी 5,000 रुपयाची आर्थिक मदत करून जनाबाईच्या औषध पाण्याचा राहण्याचा सर्व खर्च उचलून तिला एक आधार दिलेला आहे। चिखली वैद्याची एक आजीबाई आहे, जनाब आजीबाई घुले। 20 वर्ष झाले यांचे मिस्टर वारलेले आहे आणि 2 मुलं होते। 2 मुलं पण त्यांचे काही आघातामुळे वारलेले आहे। आता नातू आहे, नातू अमरावतीला राहतात, पण आता बिकट परिस्थिती अशी आहे की यांना राहायला घर पण नाही आहे। जे होतं ते पडलं, कसं बसं मजुरीवर यांचा उदरनिर्वाह होत आहे आणि घरामुळं कसं होऊन राहिलं की राहायला रात्री जर झोपायची परिस्थिती आली की ती बाहेर बाजूला जाऊन झोपत आहे आणि स्वयंपाक पण करता येत नाही आहे। त्याच्यामुळं आमचे आधार फाउंडेशन एक संस्था आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात की जी गरजूवंतांना मदत देते, आधार देते। त्यांच्यासाठी आता मला 2 महिन्याआधी अमोल माझा आहे, त्यांना सांगितलेलं आहे, तो पण आधार फाउंडेशनमध्ये आहे। त्यांनी सांगितलं की आमच्या इथे आजीबाई आहे, त्यांना कोणी वाली नाही आहे। मग त्यांना आम्ही हेच म्हटलं की ज्याचा नाही वाली त्याला आधार फाउंडेशन वाली राहील आणि त्यांचा मुलं आणि एक पोषण करता म्हणून आम्ही आधार फाउंडेशन ही एक जबाबदारी स्वीकारत आहे आणि लगेच आम्ही आता आधार फाउंडेशन तर्फे आजीला मदत केलेली आहे आणि घर बांधण्यासाठी आणखी मदत करू। अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांचा CSR फंड हा भलत्याच कामी मार्गी लागतो, मात्र आधार फाउंडेशन सारखी काही फाउंडेशन्स असतात जी जनसामान्यांसाठी खरोखर मोलाचं सहकार्य करीत असतात। आपण आताच बघितलं की या जना आजीचं हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातलं घर आहे, जे घर पूर्णतः पडलेलं आहे आणि या आजीला आज कुणीही नाही। तिला झोपण्याची, तिच्या जेवणाची, तिच्या स्वयंपाकाची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसताना आज तिचं पडलेलं घर बघितलं तर यांना खरा आधाराची गरज होती आणि हा आधार दिला आधार फाउंडेशन नांदगाव खंडेश्वर यांनी। 5,000 रुपयाची तात्काळ रोख मदत करून आधार फाउंडेशनने जना आजीला एक महत्त्वाचा आधार दिलेला आहे। आधार फाउंडेशन सारख्या आधाराची आज आपल्या भारताला नितांत आवश्यकता आहे। VCN करिता उमेश लोटे।